रासायनिक खतांचा वाढता खर्च, मजुरांची समस्या, ऊसाचा बेभरवशाचा बाजार आणि वाढणारे कर्ज यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पुरता हैराण झालाय। ज्या संकटाला सामोरं जात ऊस शेती करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मळोलीच्या नानासाहेब जाधवांनी गेल्या 4 ते 5 वर्षापासून झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आहे। कोणतीही निविष्ठा विकत आणायची नाही या तत्वावर ते सध्या शेती करतायत। त्यांच्याकडे ऊसात हरभरा आणि गव्हाचं पीक आहे। त्यांच्या नैसर्गिक शेती पद्धतीची पाहणी करण्यासाठी आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या मळोली गावी जाणार आहोत। पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1979 पासून नानासाहेब जाधवांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली होती। हळूहळू ते रासायनिक पद्धतीच्या शेतीकडे वळाले आणि विक्रमी उत्पादन घेऊ लागले। पण गेल्या दशकापासून वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे जाधव यांचं शेतीचं उत्पादन घटू लागलं। अशा वेळी कर्जबाजारी होण्याचा धोका देखील वाढत होता। दरम्यानच्या काळात 2007 साली त्यांनी मंद्रुप इथं नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकरांच्या शिबिरात नैसर्गिक शेतीची माहिती घेतली। कुठलीच गोष्ट परवडना म्हणून मी 98 सालापासून थोडं ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि ऊस शेतीत बदल करायचा, हे पीक पद्धतीत बदल करायचा हे ठरवलं आणि कमी पाण्यात कमी खर्चात कशी शेती जास्त वाढता येईल ह्याच्याबद्दल विचार करू लागलो आणि त्यात तसं सुरू केल्यानंतर 98 सालापासून 65 राखून शेती करायचं ठरवलं। त्यामुळे पाणी कमी लागायला लागलं, उत्पन्नात थोडी थोडी वाढ व्हायला लागली। असं एक 4 वर्ष गेले की परत पाळेकर सरांचं मी म्हणजे शिबिर अटेंड केलं। नानासाहेबांकडे वडिलोपार्जित 54 एकर शेती आहे। त्यात त्यांनी 23 एकरांवर ऊसाची लागवड केली आहे। 19 एकर 86-0-32 तर 4 एकरात 265 जातीच्या ऊसाच्या वाणाची लागवड केली। त्यात त्यांनी 2 एकरात आंतरपीक म्हणून गहू आणि 2 एकरात गावरान हरभऱ्याची टोकण केली। माळेनगर कारखान्याने पाळेकर सरांचं शिबिर अटेंड केलं होतं। ते शिबिर मी अटेंड केलं, त्यांनी आयोजित केलं होतं माळेनगर कारखान्याने आणि ते शिबिर अटेंड केल्यानंतर माझ्या मनावर त्यांच्याबद्दल अतिशय प्रभाव पडला आणि मी पाळेकर सरासारखी शेती करू म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार शेती करू लागलो आणि 98 सालापासून 65 ठेवत मिक्सर कमी करत करत 6 सालापासून मी कंप्लीट रासायनिक मुक्त शेती केली आणि वरचीवर उत्पादन वाढू लागलं। गेल्या वर्षी मला एकरी 60 टनाचा उतार बसला। जीवामृत टाकणे, देशी गायचं शेण मूत्र गोमूत्र वापरणे हे प्रकार चालू केले। ऊसात द्विदल पिकं सुरू केली, त्यामुळं ऊस शेती फायद्यात पडू लागली आणि ऊसाचं उत्पादन वाढल्यामुळं कर्जाचा बोजा हळूहळू कमी होऊ लागला। नैसर्गिक शेतीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये रासायनिक खतांचा आणि औषधाचा वापर बंद केला। 200 लिटर पाणी, 5 लिटर देशी गाईचं मूत्र, 10 किलो देशी गाईचं शेण, 1 किलो गूळ आणि तुरीचं पीठ तसंच पाव किलो जीवाणुयुक्त माती यांना 7 दिवस आंबवून त्यांचं जीवामृत तयार केलं। याचा त्यांनी नियमित वापर केला। त्यामुळे जमिनीत नैसर्गिक गांडूळ सक्रिय होऊन जमीन सशक्त होण्यास सुरुवात झाली। साधारण एकरी 5 बॅरल एका वेळेस लागण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत मी जीवामृत टाकलं। जीवामृत असं बनवलं की 200 लिटर पाण्यात 20 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो बेसन पीठ, 2 किलो गूळ हे सर्व वापरून 3 दिवस आंबवलं आणि 3 दिवसानंतर एकरी 5 बॅरल ह्याप्रमाणे प्रत्येक एकराला 5 वेळा डोस दिले आणि 5 वेळा डोस दिल्यानंतर ते फक्त 2 बाजूला रेग मारून ऊसाची परत मेहनत काही केली नाही, काही सुद्धा खाणणी बांधणी वगैरे काही केलेली नाही। आणि आता गेल्या वर्षी मी नवीन पद्धतीने लागण केली। त्यात न नांगरता ज्वारी जर तसं होतं, न नांगरता मी डायरेक्ट सरी काढून 4.5 फुटावर लागण केलेली आहे आणि त्याची उगवण अतिशय चांगली झालेली आहे आणि न नांगरता जे ऊस केलंय ते अतिशय चांगला ऊस आहे आणि त्याला त्याच पद्धतीने जीवामृत दिलेलं आहे। आणि दुसरी एक पद्धत अशी केली की पट्टा पद्धत केली। 8 फुटाचा पट्टा, 2 एकर ह्याच्यात 8 फूट पट्टा
8 फुटावर लागण केलेली आहे आणि त्याची उगवण चांगली आलेली आहे. तिसऱ्या प्रकारात असं केलंय की सगळं मिश्र पीक पद्धत केलेली आहे. हरभरा, गहू, खपली आणि ऊस 8 फुटाच्या पट्ट्यात खपली, गहू आणि हरभरा हे सगळं वापरलेलं आहे, पिकं केलेली आहेत आणि ते सगळी पिकं अतिशय चांगलेली आहेत. ते द्विदल पिकं असल्यामुळं ऊसाचा सुद्धा फुटवा चांगला आहे. नानासाहेबांनी स्वतःची जमीन पैलवान बनवण्याकडे विशेष लक्ष दिलं. यामुळे पिकात रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली. जे रासायनिक खत वापरून जी जमिनीचं नुकसान झालं ते हळूहळू दुरुस्ती होऊ लागली आणि आता जमीन माझी इतकी सशक्त झाली की काही न वापरता कमीत कमी 60 ते 65 टनाचा उतार मला सहजासहजी मिळू शकतोय. आणि त्यामुळं जे रासायनिक खताचं दुष्परिणाम झालं ते आता पाळेकर सराच्या पद्धतीमुळे अतिशय भरून निघालं आणि जमीन सशक्त झाली. त्यामुळं आता म्हणजे शेतीबद्दल नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही हे अगदी ठाम झालं आणि त्यामुळं 25 ते 30 शेतकरी माझी शेती बघून त्या पाळेकर सरांच्या सहवासात आले आणि ते शेती करू लागलेत. सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीनं खर्चात प्रचंड बचत होत असल्याचा नानासाहेबांचा अनुभव आहे. तर जमिनीत गांडुळांची वाढ होऊन जमीन भुसभुशीत होते. हवा खेळती राहून पिकं निरोगी राहत असल्यानं त्यांचा रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी फायदा होतोय. उन्हाळ्यात जरी कमी पाणी असलं तरी ऊसाला काय सुद्धा होत नाही. गेल्या वर्षी मला 3 महिने पाणी नसताना सुद्धा मला 60चा उतार बसला आणि ती सगळी शेजारीचं ड्रिपचं ऊस सुद्धा जळून गेलं. पण आमच्या ऊसाला काही सुकला सुद्धा नाही ऊस, का तर त्याला पाण्याची सवयच अशी लांब लावली की 1 महिन्याशिवाय पाणीच द्यायचं नाही आणि त्यामुळं ऊस पिका अजिबात सुकलं सुद्धा नाही. 3 महिन्या सलग पाणी कसलंही पाणी नव्हतं. गेल्या वर्षी छावण्या होत्या त्यामुळं दुष्काळ पडला होता तरी सुद्धा काटेकोर पाण्याचा वापर केल्यामुळं ऊस पिकाला काही नुकसान झालं नाही आणि उलट उत्पादनात वाढ झालेली. आता ह्या वर्षी मी ऊसामध्ये हरभरा आणि गहू ह्या पिकाचं मिश्र पीक म्हणून उपयोग करून घेतलाय. म्हणजे सेपरेट गहू करणं आणि ऊसातला गहू आणि हरभरा करणं अतिशय क्वालिटी चांगली आली. गहू चांगला आला, हरभरा चांगला आला आणि हरभऱ्याच्यामुळं ऊसाचा फुटवा चांगला वाढला आणि तिन्ही पिकं चांगली आहेत. गहू सेपरेट करण्यापेक्षा ऊसात केलेला गहू आणि त्याचं खुरपण वाचलं, बाकीची मेहनत वाचली, पाणी वाचलं. एकाच पाण्यात तिन्ही पिकं आली आणि ऊसाचा खर्च खुरपण वगैरे सगळं गहू आणि हरभऱ्याच्या पिकातून सहजासहजी कव्हर होणार आहे आणि ऊस पीक हे निव्वळ फायद्याचं राहणार आहे. नानासाहेबांकडे सध्या 15 एकरात 600 टन ऊसाच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यापैकी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला 200 टन ऊसाची विक्री केली तर 400 टन ऊस सेंद्रिय गुळ तयार करण्यासाठी त्यांनी विकलाय. त्यापासून त्यांना 1900 रुपयांच्या भावानुसार 11,20,000 रुपयांचं उत्पन्न झालंय. हरभऱ्याचे 32,000 तर गव्हाचं 54,000 असं एकूण 12 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. आम्ही 98 सालापर्यंत रासायनिक शेती करत होतो. त्यावेळेस उत्पन्न पण भरपूर निघायचं पण खर्च पण जास्त व्हायचा. त्यानंतर पाळेकर सरांच्या ह्याने नैसर्गिक शेती करायला लागलो तर उत्पन्न पण मिळतंय, पैसा पण राहतोय शिल्लक, खर्च काय होत नाही. त्याच्यामुळं मुलांना पण आम्ही चांगलं शिकवलं. एक मुलगा माझा MBA झालाय, एक M.Pharm झालाय. आजच्या काळात शेती परवडत नाही असं म्हणतात पण ते तेवढंच खरं आहे की शेतीमधून काय शिल्लक राहत नाही. जे काय उत्पन्न येतं ते शेतात जातं असं सगळ्यांचा समज आहे. तर आज मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तरी मला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी रासायनिक सोडून नैसर्गिक पद्धतीची शेती केली. त्यातून त्यांना बरेच फायदा झाला. आज माझं शिक्षण MBA होऊन चांगली नोकरीवरती मी लागलेलो आहे. आमची फॅमिली जॉईंट फॅमिली आहे तर सगळे एका जीवाने म्हणजे पैसा पण भरपूर येतोय आणि एका ह्याने राहतो आम्ही सगळे एकत्र. आणि अगोदर म्हणजे असं खर्च जास्त व्हायचा रासायनिक शेती करत होतो त्यावेळेस खर्च जास्त व्हायचा आणि आता खर्च कमी होतोय आणि उत्पन्न जास्त मिळते. आज नानासाहेबांची शेती पद्धती फारशी नफ्याची नसली तरी ती शाश्वत आहे. विशेष म्हणजे या शेती पद्धतीनं त्यांचा खर्च कमी झालाय.
दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चानं अडचणी आलेल्या नानासाहेबांना नैसर्गिक पद्धतीनं दिलासा मिळत असल्याचं दिसून आलंय. बियाणं व खते यांचा वाढता खर्च, मजुरांची समस्या, बेभरोशाची वीज यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अत्यंत त्रासदायक होत आहे. मळोलीचे नानासाहेब जाधव यांनी सुभाष पाळेकर यांच्या 0 बजेट नैसर्गिक पद्धतीने ते शेती करतायत. ऊसामध्ये हरभरा आणि गहू यांचं ते आंतरपीक घेत आहेत. त्यांना वार्षिक सरासरी 12 लाखाचा निव्वळ नफा होतोय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, मळोली, सोलापूर.